बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। म्हाडा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यांतर्गत वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना 556 पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी म्हाडाने मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय। मात्र आता या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते आहे। स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांचं भाषण यादीत नावच नसल्यानं नाराज असल्याची चर्चा आहे। आदित्य ठाकरे यांचे कार्यक्रम पत्रिकेत जरी नाव असलं तरी कार्यक्रम ग्रुपरेषेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचा कुठेही उल्लेख नाहीये। या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा उल्लेख मात्र आहे। या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते। या कार्यक्रमात ज्या भाषणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नावच नाही तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची नावं आहेत, मात्र त्यात आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचा कुठेही उल्लेख नाहीये आणि त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। पण दुसरीकडे आपण पाहतोय वरळीत ठाकरेंचे आभार मानणारे बॅनर लागले, त्यावर आदित्य ठाकरेंचा फोटो देखील दिसतोय। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आणि देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। आधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे जाऊयात। कार्यक्रम स्थळावरून देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा कार्यक्रम आज पार पडतोय, मात्र यात आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। त्यांचं भाषण यादीत नावच नसल्यानं ते नाराज आहेत, असं काही त्यांच्या अनुपस्थितीचं कारण आहे का? दीपाली, आपण बघतो की गेल्या अनेक वर्षापासून बीडीडी वासियांना ज्या क्षणाची अपेक्षा होती तो क्षण अखेरकार आलेला आहे। बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील पहिल्या टप्प्यातील 550 घरांच्या चावी वाटप जे आहे ते आज केलं जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार आदित्य ठाकरे जे आहे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीयेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत कदाचित त्यांना एका मंचावरती यायचं नसेल। त्याचसोबत जर आपण या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल बघितला तर त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भाषणं आहेत, मात्र स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांचं या भाषणाच्या यादीमध्ये उल्लेख नाहीये। त्यामुळे आपण बघतोय की एकीकडं हा पुनर्विकासाचा पहिला टप्पा जो आहे तो पार पडलेला आहे। घराचं चावी वाटप जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतं। असं असलं तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, मात्र स्थानिक आमदार जे आहेत ते या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। निश्चितच देवेंद्र, आता मी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाते। अक्षय, वरळी बीडीडी चाळीतून अक्षय कुडकेलवारांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, खरं तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा आदित्य ठाकरेंचा महत्वाकांक्षी असा प्रकल्प मानला जातोय आणि तिकडे खरं तर आदित्य ठाकरेंचे हे बॅनर सुद्धा लावण्यात आले, त्यांचा फोटो या बॅनरवर आहे, मात्र स्वतः आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहत आहेत। दीपाली, सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या मागे जर आपण बघितली तर हेच बीडीडी वासियांचं जे गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न होतं, या स्वप्नाची ही इमारत आहे आणि पहिल्या याच्यात आता आज ज्या चाव्या वाटप होणार आहे यामध्ये 556 लोकांना ई आणि डी या 2 विंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना गणेशोत्सवापूर्वी चावी देण्याचा मानस सरकारचा होता आणि त्यांच्या माध्यमातून आता या इमारतीच्या चाव्या देण्यात येणार आहे। त्यांच्या सदनिका त्यांना त्याचं वाटप केलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर काही वेळातच मुख्य कार्यक्रम जो माटुंगा येथे ज्या ठिकाणी आपले सहकारी देवेंद्र आहे त्या ठिकाणी होण्यापूर्वी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे या बीडीडी चाळीच्या ठिकाणी ज्या पुनर्विकसित नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत त्याची पाहणी करणार आहे। दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर याच परिसरामध्ये बॅनरबाजी देखील केलं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अर्थातच हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लाखो बीडीडी वासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि ज्यावेळी या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला शुभारंभ झाला होता त्यावेळी अर्थातच या ठिकाणचे आमदार आदित्य ठाकरे होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री होते। त्यामुळं स्वाभाविक आहे की राजकारणामध्ये श्रेयवादाची लढाई इतक्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरनं होणं, म्हणूनच आपण बघतोय की याचसाठी एकीकडे एकनाथ शिंदेचे बॅनर लागलेले आहेत, एक आदित्य ठाकरे यांचे बॅनर लागलेले आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं देखील बॅनर लागला आहे। प्रत्येक पक्ष या ठिकाणी आपापल्या पद्धतीने या संपूर्ण बीडीडी पुनर्विकासाचं श्रेय घेण्याचा
किंवा या सगळ्या लोकांच्या पाठीशी आपण कसं उभं होतो हे भासवण्याचा प्रयत्न बॅनरबाजीच्या माध्यमातून करते. मात्र यात सगळ्यात मोठं बॅनर आपण बघतोय, आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण कामकाजाचे फोटोज आपल्या बॅनरवर प्रदर्शित केलेले आहे की ज्यावेळी आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या, साईट व्हिजिट केल्या, या सगळ्या संदर्भातले. त्यामुळं एकीकडे BDD वासियांचं स्वप्न जरी आज या संपूर्ण प्रकारातनं पूर्ण होत असलं तरीही या BDD पुनर्विकास प्रकल्पाला आता श्रेयवादाचं ग्रहण लागलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दीपाली. निश्चितच अक्षय, अगदी बरोबर आहे. आपण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत देवेंद्र कोल्हटकर आणि अक्षय कुडकेलवार हे आपल्यासोबत होते. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.